नाशिक जिल्हा मंदिरांचा जिल्हा अशी ओळख देशभर निर्माण झाली असून शहरासह परिसरात अनेक अतिप्राचीन मंदिरे आजही धार्मिक परंपरा जपत आहेत. त्यापैकीच नाशिक तालुक्यातील सावरगाव येथे गोदावरी आणि कश्यपी नद्यांच्या संगमावर बसलेले अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर सध्या भाविकांचे मोठे श्रद्धास्थान ठरत आहे. गंगापूर रोडने गिरणारे गावाकडे जाताना हॉटेल गंमत जम्मत येथून सावरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे ऐतिहासिक मंदिर बसलेले आहे. निसर्गरम्य परिसर आणि पवित्र संगमस्थानामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व लाभले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सावरगाव व गंगाभरे येथील ग्रामस्थ तसेच ह.भ.प. संजय महाराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची सेवा आणि जतन कार्य सातत्याने केले जात आहे. दरम्यान येत्या 15 तारखेला महाशिवरात्रीचा पवित्र योग येत असून या पार्श्वभूमीवर मंदिरात 2 दिवस भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 14 तारखेला पालखी, मिरवणूक तसेच अभिषेक, कीर्तन, भजन सह विविध आध्यात्मिक उपक्रमांनी परिसर भक्तिमय होणार आहे. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून हजारो शिवभक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे. महाशिवरात्रीनिमित्त संगमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ह.भ.प. संजय महाराज सूर्यवंशी यांच्याकडून करण्यात आले आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुहे नमः. गोपाल कृष्ण भगवान महाराज की जय, संगमेश्वर भगवान की जय. आज आपण संगमेश्वर मंदिराच्या तर्फेने आपण संगमेश्वर आधी सतयुगामध्ये आजपर्यंत आलेला इतिहास आहे इथला. पेशव्यांच्या काळात वाटणीपत्रक झालेलं असून इथं आधी नाशिकचा पहिलं कुंभमेळा इथंच भरायचा. त्याच्यानंतर पाठीमागे चक्रतीर्थ आहे आणि सर्वात मोठं म्हणजे सांगायचं असलं तर इथं काळभैरव, तर मी तुम्हाला दाखवलंच काळभैरवचं मंदिर आहे. त्याच्यानंतर मंजुबाचं मंदिर आहे, दत्ताचं प्रभू दत्तांचं मंदिर आहे, हनुमानचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे संगमेश्वर महादेव. हे शंभू पिंड आहे. ही काही कोणी राजा महाराजांनी बसवलेले नाही, ही शंभू पिंड आहे. त्याच्यानंतर इथं मंदिरासाठी व्यवस्थित जागा आहे पूर्ण आणि ग्रामस्थ गंगावरे व सावरगाव हे दोघी गावांनी ह्या मंदिराचा देखभाल करतात आणि ग्रामस्थ पूर्ण सावरगाव चे ग्रामस्थ व गंगावरेचे पूर्ण ग्रामस्थ इथं मदत करतात, कार्यक्रमाला येतात, साफसफाई करू लागतात आणि प्रत्येक सणाला येत राहतात ते ग्रामस्थ. त्याच्यामुळे गावाच्या वतीने इथं मला सेवेसाठी नियुक्त केलेले पूर्ण गावाच्या ठरावाने. तर बाबा मंदिरात कोणी महाराज असावा बा असं म्हणून पूर्ण गावाने एकजुटीने दोघं गावांनी सांगितलं तर महाराज तुम्ही ही सेवा करा म्हणून मी या सेवेला आज मला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता 15 तारखेपासून 6वं वर्ष लागेल इथं या जागेला. तर सालाबादाप्रमाणे आम्ही महाशिवरात्री चांगल्यापैकी साजरी करत असतो. मिरवणूक असते इथून संगमेश्वर पासून तर सावरगाव व गंगावरे या दोघी गावांना इथून मुकुट पालखी मिरवणूक असते. त्याच्यानंतर अन्नदान असतं, महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही. इथं जे काही साधू संत येतात त्यांना ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा आदर सत्कार केला जातं, साल श्रीफळ आणि यथाशक्तीने त्यांना पैसे पण दिले जातात.
त्याच्यामुळे संपूर्ण जे काही हा वारसा आजपर्यंत चालून आलेला आहे, ते इथं सावरगाव व गंगावर हे दोघं गावांचा हा त्यांचा पारंपरिक अ, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे मंदिर आहे त्यांच्याकडे. आणि समदे जे आजपर्यंत आपल्या मंदिराचा इतिहास सांगायचं गेलं तर नाशिककरांना अजून कोणालाच माहित नाही हे मंदिर. बरेचसे नाशिककर जेव्हा येतात ते नवीन अ, तर ते म्हणतात आम्ही बाबा इथं पहिल्यांदाच आलो, आम्हाला माहित नव्हतं एवढं भारी जागा. पण माझं कळकळीतच विनंती आहे, पूर्ण ज्यांनी ज्यांनी आता या दादांच्या माध्यमातून मी समद्यांना कळवते आणि आमंत्रण पण देते महाशिवरात्रीचं. ते समद्यांनी पूर्ण नाशिककरांनी इथं भेट द्यावं व नगरसेवक, आमदार, खासदार समद्यांना मी कळकळीची विनंती करून सांगतो, समद्यांनी या जागेला भेट द्या. आणि अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर हे कुठे, ते गंमत जम्मतच्या एकदम स्टॉप शेजारी आहे. JIT कॉलेज आहे, आम्हाला मोठा स्पॉट गंमत जम्मत आहे, त्यांच्या शेजारी आहे. आपण बॅनर पण इथं तिथं पाटी पण लावलेली आहे. त्याच्यानंतर समद्या नाशिककरांनी जर एकजुटीने आले आणि समद्यांना इथं समद्यात म्हणजे शांतता पण मिळते मनाला. आणि आपले पूर्वज एवढे हजारो मोजता येणार नाही, प्रत्येक ठिकाण तीर्थाचं महिमा वेगळं आहे. आता गडावर आपण गेलो तर तिथं वानरांचा वास आहे, पण इथं दुसरा पक्षी कोणताच दिसणार नाही, हजारो मोजता येणार नाही एवढे कावळेच आहेत. आपल्या पूर्वजनांना पूर्वज आपले जर शांत जर करायचे असतील तर ही जागा एकदम अतिउत्तम आहे. समद्यांनी आलं पाहिजे. कावळ्यांना शेव, भात, दही भात, काळी तिळी असं ज्याच्या ज्याच्या आपण याच्याने द्यायला कुठं आता कावळे नाही गंगेवर, तर इथं एवढे हजारो कावळे आहेत. यांना समद्यांनी नाशिककरांनी शेव त्यांच्या पद्धतीने दिलं ते अतिउत्तम राहील. तसंच भरपूर म्हणजे या मंदिराचा इतिहास आहे. थोडक्यात सांगणं म्हणजे समद्यांना माझी कळकळीची विनंती आहे आणि नम्रतेपणे सांगतो, ते समद्यांनी आपल्या याला महाशिवरात्रीला उपस्थित राहावं. तसं आपला हिंदू धर्माप्रमाणे आपण साजरा करत असतो, पण शिवरात्री ही समद्यात महान असल्या कारणाने ते समद्यांनी आपल्याला नाशिककरांनी जरूर इथं भेट द्यावं. हर हर महादेव. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचा सुंदर संगम असलेला हा उत्सव सावरगावच्या धार्मिक वैभवाला पुन्हा एकदा उजाळा देणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.